सध्या राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे, त्यामुळे संभाजीनगरमध्ये शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला। उद्यापासून एका सत्रात भरणाऱ्या शाळांचा वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला। संभाजीनगरमध्ये सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत भरणाऱ्या शाळेची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल। पारा 38 अंशांच्या वर गेल्याने जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला। उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक शाळांचे छप्पर हे लोखंडी पत्र्याचे असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड उकाडा सहन करावा लागतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिक्षकांनी केली आणि त्यानंतर हा बदल झाला। 5 राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलं। केरळ, आसाम, पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिलला मतदान, तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात मतदान। राज्यात बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान तर 4 मेला निकाल। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर। सुनेत्रा पवारांविरोधात धनगर समाज उमेदवार देण्याच्या तयारीत, राहुरीतून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20%नी तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50%ची कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार लक्ष ठेवून। आखाती देशात युद्धाचा 16वा दिवस, युद्ध संपण्याचे अजूनही कोणते संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। युद्धाची झळ बुलढाण्यातील बिस्किट उत्पादनाला। गॅस टंचाईमुळे पार्लेजी बिस्किट उत्पादन 4 दिवसांपासून ठप्प। 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।